नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने नागरिकांसाठी एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे, ज्याचे नाव आहे महासारथी। या प्लॅटफॉर्मद्वारे प्रत्येक नागरिकाला महा-आयडी हा युनिक ओळख क्रमांक देण्यात येणार आहे। आता हा युनिक क्रमांक नेमकं कसा काढायचा, याची नोंदणी कशी करायची, या व्हिडिओमध्ये आपण सगळी जी माहिती आहे ती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। आता हा नोंदणी क्रमांकामुळे काय होणार आहे, आपण कुठे पण गेलो तर आपला डॉक्युमेंट पुन्हा पुन्हा द्यावा लागते। तर या कार्डामध्ये ते सगळे डॉक्युमेंट पुन्हा पुन्हा द्यायची गरज नाही। फक्त आपण हा जर ओळख क्रमांक दिला तर आपले जे सगळे डॉक्युमेंट आहे ते ऑटोमॅटिकली तिथे येऊन जाणार आहे। तर परत परत कोणतेही डॉक्युमेंट आपल्याला द्यायची गरज नाही। त्या उद्देशाने हा जो महा-आयडी क्रमांक आहे तो आपल्याला काढायचा आहे। आता याची नोंदणी कशी करायची, ही सगळी जी माहिती आहे ती स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली आहे। आणि ही जी नोंदणी करण्याची पद्धत एकदम सोपी असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजच महा-आयडी कार्डची नोंदणी लगेच करून घ्या। आणि आणखी देखील तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण असे कामाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन असतो। चला तर मित्रांनो सुरू करूया। मित्रांनो, तो सगळ्यात अगोदर ही जी लिंक आहे ते लिंकवर डायरेक्टली तुम्ही क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या पेजवर इनडायरेक्ट होसाल। आता ही लिंक कुठे भेटणार, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, किंवा तुम्ही डायरेक्टली mahasarathy.gov.in हे सुद्धा तुम्ही सर्च करू शकता। आता सर्च केल्यानंतर बघा इथं आपलं विचारतंय आपला आधार क्रमांक, म्हणजे तुमचा जो आधार क्रमांक आहे तो तुम्हाला काय करायचा यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आधार क्रमांक टाकून घेतल्यानंतर हा जो कन्सर्ट दिलेला आहे खाली, हा पूर्ण वाचून घ्यायचा आहे, कारण तो वाचला नाही तर तो त्याशिवाय याचे क्लिक होणार नाही। आता वाचून घेतल्यानंतर यामध्ये एक टिक मार्क आपल्याला करून घ्यायची, त्यानंतर ओटीपी पाठवा या पर्यायावर आपल्याला काय करायचंय, क्लिक करायचंय। आता आपण ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर जो या आधार कार्डला रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला काय करायचा आहे, एंटर करून घ्यायचा आहे। ओटीपी एंटर करून घेतल्यानंतर सत्यापित करा या पर्यायावर आपल्याला काय करायचंय, क्लिक करायचंय। आता आपण सत्यापित करा जसं यावर क्लिक करणार आहोत, इथं बघा हे आपल्याला सगळी जी माहिती आहे ती काय करायची, वाचून घ्यायची। वाचून घेतल्यानंतर हा जो कन्सेंट दिसतोय यावर काय करायची, टिक मार्क करायची आणि स्वीकृती द्या आणि पुढे जा यावर आपल्याला काय करायचंय, क्लिक करून घ्यायचंय। आता यावर क्लिक केल्यानंतर यामध्ये तुमचं बघा तुम्हाला तुमचं नाव दिसेल, यामध्ये तुमची जन्मतारीख दिसेल, तुमचं लिंक फिमेल आहे का मेल आहे हे पण दिसेल, आणि आधार क्रमांकाचे जे शेवटचे आकडे आहेत ते पण तुम्हाला दिसतील। आता यामध्ये आपल्याला काय करायचंय, इथं मोबाईल नंबर टाकलेला नाही तर आपल्याला काय करायचं, यामध्ये आपला जो मोबाईल नंबर आहे तो काय करायचा आहे, एंटर करून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर बघा त्या समोर विचारलं आपला आपली जी ईमेल आयडी जर तुम्हाला टाकायची असेल टाका, नाही तर तशीच राहू द्या। आता मोबाईल नंबर एंटर करून झाल्यानंतर खाली बघा आपला जो पत्ता आहे तो दिसत आहे, राज्य आहे ते पण दिसत आहे, आणि पिनकोड जो आहे तो आपल्या आधार कार्ड प्रमाणे आपल्याला दिसत आहे। आता त्यानंतर इथे जे कॅप्चर दिलेलं आहे बघा, ते कॅप्चर आपल्याला काय करायचंय, फिल करून घ्यायचंय। कॅप्चर फिल करून घेतल्यानंतर जतन करा आणि पुढे जा या पर्यायावर आपल्याला काय करायचंय, क्लिक करायचंय। आणखी एकदा आपल्या जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओटीपी येईल, तो ओटीपी देखील आपल्याला काय करायचंय, यामध्ये टाकून घ्यायचा आहे। ओटीपी टाकून घेतल्यानंतर सत्यापित करा यावर पुन्हा काय करायचं, आपल्याला क्लिक करून घ्यायचंय। आता तुम्ही इथं बघू शकता नोंदणी जी आहे ती आपली यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। आता ही जी आयडी कार्ड आहे किंवा आयडी नंबर आहे तो काय येणार आहे, 24 घंट्यामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे। हे सगळं तुम्ही वाचून घ्यायचंय। आपला नोंदणी जी आहे ती काय झाली, आता पूर्ण झाली आहे। अशा प्रकारे आपण या कार्डची नोंदणी करू शकतो। आता हे कार्ड नेमकं डाउनलोड कसं करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब, फॉलो आणि तुमच्या मित्र परिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।